मुंब्रा कौसा येथील मूलभूत समस्यांचं निराकरण करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। या भेटीत एकनाथ शिंदे यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन देखील दिले आहे। या भेटीत पठाण यांनी पाणी पुरवठा आणि पाणी गळती रोखणे, कौसा रुग्णालयात अर्भकांसाठी NICU कक्ष सुरू करावा, विकास आराखड्यातील नवीन रस्ते बांधणी सुरू करावी, नाले सफाईवरती लक्ष द्यावे, सभागृहातील कामकाज इको पॅनल सुरू करावे, तसेच डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या रेतीबंदर चौपाटीच्या उर्वरित कामाला वेग द्यावा अशा मागण्या केल्या आहेत। या सर्व मागण्या न्याय असून जनहिताच्या असल्याने या लवकरात लवकर मार्गी लावल्या जातील असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शानू पठाण यांना दिलेलं आहे। दरम्यान महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, राम रेपाळे यांच्या सहकार्यातून ठाणेकरांच्या नागरी समस्यांसाठी सभागृहात पूरक भूमिका घेऊ असं वचन शिंदेंना दिलं आहे।